नमस्कार, अमोक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कोलंबी भात। याच्यासाठी अर्धा किलो बासमती राईस मी स्वच्छ धुवून त्याच्यात पाणी घालून भिजत ठेवलं आहे अर्धा तास। आणि इथे आपण अर्धा किलो कोलंबी घेतली होती, ती स्वच्छ करून जवळजवळ 350 ग्रॅम झालेली आहे। ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि आता आपण याच्यासाठी मसाला तयार करूया। इथे एक मोठं पातेलं ठेवलं आहे गॅसवर आणि याच्यामध्ये अर्धी वाटी तेल घालते। याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घातलेले आहेत, ते आपण तेलावर ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे। आता कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। याच्यामध्ये 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालते। आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत हे कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचे। आता इथे कांदा आणि आलं लसूण पेस्ट परतून झालेला आहे। मसाले घालूया। अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातला आहे, 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि इथे 2 चमचे एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घातलेला आहे। हे मसाले आपण कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आता इथे 4 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक करून घेतलेत मिक्सरमध्ये आणि ते टोमॅटोची पेस्ट घालते आणि हे आपण कांद्याबरोबर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। इथे मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। याच्यामध्ये आता कोलंबी घालूया। कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हे आपण या मसाल्यामध्ये परतून घेऊया आणि 3-4 मिनिटं शिजवून घेऊया। इथे 3-4 मिनिटं झालेली आहेत। आता याच्यामध्ये आपण बासमती तांदूळ जो आपण भिजत ठेवला होता त्याचं पाणी काढून टाकलं आहे आणि हा तांदूळ सगळा याच्यामध्ये घालायचा आहे। इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतला होता आणि अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला होता, स्वच्छ धुवून घेतला होता आणि हाही आपल्या मसाल्याबरोबर परतून घ्यायचा आहे। आता इथे चवीप्रमाणे मीठ घालते। मीठ हे याच्यात मिक्स करून घ्यायचे आहे। इथे पाणी घालूया। जेवढे तांदूळ होते त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे।
हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं शिजवून घ्यायचं आहे. आता इथे गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा आहे. आणि हा आता आपला कोलंबी भात तयार आहे. याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि तीही याच्यात मिक्स करून घ्यायची आहे. कोलंबी भात छान झालेला आहे. याचा खूप छान वास सुटलेला आहे. हे आपण आता काढून घेऊया. इथे छान असा चमचमीत कोलंबी भात तयार आहे. तुम्ही करून बघा, छानच होतो. एकदा कराल तर पुन्हा कराल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.